प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून अनेक भक्त अयोध्येत नाचत गात प्रभू रामाच्या नामात दंग होताना पाहायला मिळत आहेत। प्रभू राम जन्मभूमी बाहेर नेपाळहून काही भक्त आलेले आहेत। राम नामाचा गजर त्यांच्याकडून केला जातोय। नेपाळमधून आलेल्या या रामभक्तांशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। संपूर्ण अयोध्या राम नामाच्या जपामध्ये रंगलेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणावरून राम भक्त जे आहेत ते अयोध्येकडे कूच करताना दिसतात। नेपाळवरून काही राम भक्त आलेले आहेत, ते काही आपली कला सादर करतात। क्या कहना चाहोगे आप? कहाँ से आए हो, कितने जन हो और इससे पहले आप अयोध्या आए हो क्या, और अभी क्या माहौल आपको दिखाई दे रहा है? हरे कृष्णा। हम लोग नेपाल से आए हुए हैं। हरे कृष्ण भक्त लोग इसको नेपाल से, काठमांडू से, और हमें बहुत खुश लग रहा है। हमारे पूरा टीम आए हुए हैं भगवान के नाम संकीर्तन करने के लिए। भगवान के इस दिव्य अवसर पर 500 साल बाद जो मंदिर बनने जा रहा है, तो हमें पूरे विश्व के सनातन धर्मावलंबी इस अवसर पर बहुत खुश है और इस खुशी को और ज़्यादा भगवान के नाम कीर्तन करके, नाच के, गा के मनाने जा रहे हैं। सर, किस प्रकार आप ये खुशी मना रहे हैं? हमारे दर्शकों को भी ये खुशी दिखनी चाहिए। जरूर जरूर। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन नक्कीच आपण जर पाहिलं तर अयोध्या नगरी ही रामाच्या नामाने दुमदुमून गेलेली पाहायला मिळते। नेपाळवरून आलेले जे राम भक्त आहेत ते रामाचा गजर या राम मंदिर परिसरामध्ये करताना पाहायला मिळतात। देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून राम भक्त जे आहेत ते अयोध्येकडे येत आहेत। 22 तारखेची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर याच अयोध्येकडे संपूर्ण जगभरातून पर्यटक हे रामाच्या भेटीसाठी येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या, उत्तर प्रदेश।